शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आपण जर पाहिलं तर औसा तालुक्यातल्या भुसनीमध्ये ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कुटुंब जे आहेत ते भुसनी इथं आलेले आहेत आणि जी काय आपली कैफियत आहे किंवा सरकारकडनं जी काय हेळसांड होते अशा प्रकारचा जे काही संवाद आहे तो उद्धव ठाकरे या शेतकऱ्यांशी करणार आहेत। इथले शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, तुम्ही कुठून आलात? शिवणी बुद्रुक। किती शेत आहे तुमचं आणि काय अवस्था झाली आहे? 4.5 एकर शेत आहे मला आणि नुकसान तर झालेलंच आहे। आर्थिक मदत मिळायची थोडी मिळाली, कर्जमाफी व्हायला पाहिजे, कर्जमाफी पण झालेली नाही। कर्जमाफी नाही झाली तर जगणं मुश्किल आहे। किती एकर शेत आहे तुमचं आणि किती म्हणजे कुटुंब वगैरे कसं चालतं? 4.5 एकर शेत आहे आणि शेती करून लावून करून घेतो। आता वय झालेलं आहे माझं, दुसऱ्याला लावतो शेती आणि करून घेतो बटवीने। सोयाबीन हातचं गेलं सगळं? हा, थोडंफार आलेलं आहे, परंतु मार खाल्लेला आहे, म्हणजे बँडेज झालेला आहे, डॅमेज झालेलं आहे। सरकारकडनं काय मदत मिळाली वगैरे, कर्ज वगैरे माफीच्या संदर्भानं तुम्ही मागणी करता वगैरे? कर्जमाफी तर अजून झालेली नाही, परंतु 8,500 प्रमाणे हेक्टरी 8,500 प्रमाणे मदत मिळालेली आहे, परंतु ही मदत तुटपुंजी आहे, थोडकी आहे। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची पेरणी झाल्याबरोबर अतिवृष्टीनं पुन्हा झोडपलेलं आहे, त्यामुळं दुबार पेरणीचं संकट जे आहे ते लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर। मला सांगा, काय अवस्था आहे आज? अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची की 10 मे पासून पाऊस चालू आहे। ह्या पावसामुळे आमच्या जमिनीत उभ्या पिकामध्ये आत्तापर्यंत 3-4 वेळा पाणी गेलेलं आहे। तावरजा नदीच्या काठाला आमच्या जमिनी आहेत आणि एकतरी पहिल्या पावसापासून आम्हाला जमिनी तयार करता आल्या नाहीत। ज्यावेळेस पेरणी झाली, रान तयार करून उशिरा पेरणी झाली, त्यावेळेस 3 वेळेस 4 वेळेस उभ्या पिकामध्ये पाणी उभारल्यामुळे पीक आलेलंच नाही। आणि खरडून जी जमीन गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही। त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन हे शेतकरी इथं एकत्र आलेले आहेत। उद्धव ठाकरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। मला सांगा, खरडून गेलेल्या जमिनीचं काही मावेजा मोबदला जो आहे तो मिळाला आहे का, किंवा कसं शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? हे लबाड सरकार आहे, कारण का बागायतला जाहीर केलं आणि खरडलेल्याला बी दिलं नाही अजून। आणि माझ्याकडे स्वतः 1.5 एकर ड्रॅगन फ्रूट आहे, तर ती तलाट्याला तहसीलदारला भेटलो मी, तर त्यांनी काय म्हणले, जून ते ऑगस्टचा सर्वे गेला आहे 8,500 प्रमाणच, आणि त्याच्यातले बी पैसे अजून मिळाले नाहीत। अजिबात सगळं कारण का फसवे सरकार आहे, लबाड आहे। फळबागांचं मोठं नुकसान जे आहे ते लातूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। तावरजा, तिरू आणि मांजरा नदीनं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। काय म्हणताय बाबा? माझं 2 एकर शेत आहे, पुरं काळं पडलंय, काही चाललं नाही पाण्यानं। सरकारची मदत मिळाली आहे ना? आता काही नाही मिळेल नाही अजून। म्हणजे प्रति हेक्टरी 8,000 रुपये मदत द्यायचं सरकारनं, म्हणजे काही पैसे टाकले शेतकऱ्यांना? काहीच मिळलं नाही अजून। जाऊन येऊन बघितलं बाबाळगावला। काय पेरलंय आता? आता रबी पेरायचं तर चिकट आहे, आता हे रान वाढल्याशिवाय काय पेरू शकत नाही। म्हणजे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि शेतीशी निगडीत जे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, ह्या जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी येत आहेत आणि सरकारनं कर्जमाफीचा जो शब्द दिला होता तो पाळावा, अशा प्रकारचं मागणी जी आहे ती शेतकरी करतायत आणि उद्धव ठाकरे करतायत। मला ताई, तुम्ही कुठून आलात आणि काय अवस्था आता शेतीची? सर, शेतीची अवस्था अशी आहे आणि ही सरकार का उघड लाडक्या बहिणीवाला 1,500 देऊन फसवणूक, आणि त्याच्यातून बी सगळ्या बहिणीवाचा आता कटीवला आले आणि खरं तर महिलावरच निवडून आले ह्या वेळेस। आणि शेतकऱ्याला तर भाव सोयाबीनला 4,000च्या वरीने, एकतर पिकलं नाही, पिकले 4-5 कट्टे त्याला 4,000च्या वरी भावनी, का करायचे त्या 1,500ला घेऊन? का चाटायचे आहे का? शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी आहे। शेतकरीच राजा सुखी नाही तर बाकी कोण खाणार आहे? व्यवसाय का पैसे खात्यात? काही माल नाही पिकवल्यावर आम्ही शेतकऱ्यांनी। ही का काही खरं नाही सर, उगा ह्यांनी काय बहिणीवाच्या जोरावर जिंकून आले त्यावेळेस, आणि बहिणीवातून आता तुमच्या घरी मोटरसायकल आहे, काय की आहे म्हणून वरच्यावर चाललेत कपात करीत। आता झालं ती बहिणी बसल्या, आता ह्या वेळेस तर आम्ही बहिणी देणार नाही बघा त्यांना मतदान। यावेळेस मतदान करणारच नाही, आम्ही मतदानच करणार। 1,500 कुणाला दिलं? एक बघा 4-5 हप्ते दिले तिने मतदान होईपर्यंत, आता कटला आले तर चालू
म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे 1500 नको, पण शेतकरी कुटुंबांना मदत झाली पाहिजे. मदत पाहिजे सर. शेतकऱ्याचा मुलगा चांगला. आता माझी 4 लेकर इंजिनियर आहेत सर. 4ही मुली 3 मुली एवढं सरकारी नोकरी ओपन म्हणलं की 2-3 मार्कासाठी बसलेल्या आता घरी. का करायचे मग? काय तर कुठं तरी एक काय तर शेतकऱ्याला बी द्या धागा दोरा. काय नाही व्यापारी तेवढे मोठे करायला तर शेतकरी शेतावरच मुलांना शिकवलं. हो सर. 4 एकर मला कोरडवाशी त्या पूर्ण भुसणी गावाला माहिती आहे आमची परिस्थिती कशी आहे काय ती. काय करावं? आणखी काही महिला शेतकरी आहेत? ताई कुठून आलात तुम्ही? नमस्ते, मी बुसनीहूनच आले, बुसनीतच आहे. पण अशी या गावची परिस्थिती बेकार झालेली आहे. शेती तर गेल्यात पण घरात सुद्धा पाणी घुसलेलं आहे. अक्षरशः 2-2, 4-4 दिवस रोडला होते सगळे लोक. आपल्या तुम्हाला सांगते बाहेर बीडीओला यांना सगळ्यांना फोन लावलं, बोलून घेतलं. त्या टायमाला रात्री 12ला 1ला येऊन त्यांनी हे केले, काढले ते गटारी बोलून घेऊन सगळं. त्या टायमाला आम्ही लेकरं घेऊन अक्षरशः पाण्यात उभं होतो. आता शेताची तीच परिस्थिती आहे, घराची तीच परिस्थिती आहे. आता कुणाला सांगा कुणाला बोला का नाही. मतापुरतं तेवढे येतात बोलतात झालं, नंतर मिटले. कुठं गेले काय माहिती. आम्ही तेवढ्या अवस्था वाईट आहे. यावर्षी पावसाळा जो आहे तो संपायला तयारच नाही. रब्बीची पेरणी झाली तरी देखील पावसाळा जो आहे तो सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मला सांगा, तुम्ही पीक विमा भरला होता, किती वर्ष झालं पीक विमा भरताय? मिळाला का? 5 वर्षापासून पीक विमा भरला, आणखीन मला विमा मिळाला नाही. हां. काय कोणतं पीक होतं वगैरे? सोयाबीन आहे, तूर आहे, कशालाच का आत्तापर्यंत विमा मिळाला नाही. पिकांचं मोठं नुकसान आहे. सातत्यानं शेतकरी पीक विमा भरतात, मात्र त्यांना मोबदला जो आहे तो मिळत नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. यावेळेला रब्बी हंगामामध्ये देखील दुबार पेरणीचं संकट जे आहे ते शेतकऱ्याला आहे. कॅमेरामॅन रोहितसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.